ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या UTV मराठी वृत्तवाहिनीला. बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. वालिवली येथे 148 कोटींचा घनकचरा प्रकल्प अंतिम टप्प्यात. 3 शहरांच्या कचरा समस्येला दिलासा. बदलापूर पूर्व येथील वालिवली परिसरात उभारण्यात येत असलेला 148 कोटी रुपयांचा एकात्मिक घनकचरा प्रकल्प अंतिम टप्प्यात पोहोचला असून बदलापूर, अंबरनाथ आणि उल्हासनगर या शहरांतील कचरा समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघणार आहे. सुमारे 23 एकर जागेत उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पात दररोज 600हून अधिक मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. या प्रकल्पाला उल्हासनगरच्या महापौर, आमदार, पदाधिकारी यांच्यासह अनेक नगरसेवकांनी भेट दिली. या प्रकल्पात ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार केले जाणार असून सुक्या कचऱ्यापासून इंधन निर्मिती केली जाणार आहे. तसेच प्लास्टिक, काच, कापड यांसारख्या वस्तूंची पुनर्प्रक्रिया केली जाणार आहे. बांधकामातील कचऱ्याचाही पुनर्वापर करण्याची व्यवस्था या प्रकल्पात करण्यात आली आहे. वालिवली परिसरातील सर्वेक्षण क्रमांक 188 या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पाची क्षमता दररोज 641 टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची असून त्यामुळे डम्पिंग ग्राउंडवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. उपलब्ध माहितीनुसार एकूण कचऱ्यापैकी सुमारे 55% कचऱ्याची विल्हेवाट लावली जाईल, तर 45% ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती केली जाईल. या प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी महापौर अश्विनी निकम, आमदार कुमार ऐलानी, उपमहापौर अमर लुंड, भाजप गटनेते राजेश वधारिया, स्थायी समिती सभापती कलवंत सिंह सोहता, विरोधी पक्षनेत्या अंजली साळवे, शिवसेना महानगरप्रमुख नगरसेवक राजेंद्र चौधरी तसेच अन्य पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कचऱ्याच्या प्रक्रियेची पद्धत, प्रकल्पाची सद्यस्थिती आणि उर्वरित कामाबाबत सविस्तर माहिती दिली. या प्रकल्पातील मुख्य शेडचे सुमारे 90% काम पूर्ण झाले असून सध्या यंत्रसामग्री बसवण्याचे काम मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होणार आहे. हा क्लस्टर प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर 3ही शहरांना कचरामुक्त करण्यासोबतच दुर्गंधीच्या समस्येतून मोठा दिलासा मिळणार आहे. हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या मदतीने राबविण्यात येत असून यामुळे परिसरातील प्रदूषणावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येईल अशी अपेक्षा आहे. यहाँ उल्लासनगर, अंबरनाथ और बदलापुर तीनों का मिला के इंटीग्रेटेड म्युनिसिपल सॉलिड वेस्ट प्रोसेसिंग यूनिट बनाया जा रहा है MMRDA के द्वारा, जिसमें आमदार, महापौर, उपमहापौर और स्थायी समिति के सभापति के साथ हमारे कई गणमान्य नगरसेवक नगरसेविकाएं इन्होंने विजिट दिया. आज जो परिस्थिति उल्लासनगर 5 की है, पूरा उल्लासनगर 5 धुआं हो रहा है, उसकी सीरियसनेस देखते हुए हमारे कई नगरसेवक महासभा में ज़मीन पे बैठ गए थे. तो उस समय महापौर जी ने कहा था कि हम MMRDA को साथ में लेकर इस प्रोसेसिंग यूनिट के ऊपर विज़िट करेंगे. हमें ये बताया गया है कि ये नवंबर-दिसंबर तक प्रोसेसिंग यूनिट चालू हो जाएगा और जो उल्लासनगर 5 में खड़ी मशीन पे कचरा गिर रहा है वो वहाँ से बंद करके यहाँ गिराया जाएगा. और बायो माइनिंग की मशीनरी उल्लासनगर 5 के खड़ी मशीन के डंपिंग ग्राउंड पे आ चुकी है और वहाँ पर वो खड़ी मशीन में जो भी कचरा पड़ा होगा उसको बायो माइनिंग के द्वारा मतलब फिनिश किया जाएगा, मतलब वहाँ पे कचरा नहीं बचेगा. ये प्रोजेक्ट कब तक शुरू होगा और क्या डेडलाइन दी है? अभी MMRDA ने हमें सूचित किया है कि नवंबर-दिसंबर तक ये पूरा प्लांट चालू हो जाएगा, जिसमें इनकी मशीनरी जो है बॉम्बे पोर्ट ट्रस्ट में आ चुकी है, उसका कस्टम क्लियरेंस हो चुका है और कुछ दिनों में यह मशीनरी आके वो मशीनरी का इंस्टॉलेशन चालू होगा. ये प्रोजेक्ट तक आने के लिए एक सही रास्ता भी नहीं है, तो उसके लिए कुछ इन्होंने ये एरिया जो है बदलापुर म्युनिसिपल काउंसिल के हद में है. बदलापुर म्युनिसिपल काउंसिल ने MMRDA को एक प्रस्ताव भेजा है कि जहाँ तक रास्ता बना है बाकी वहाँ से इस प्रोजेक्ट तक आने के लिए, क्योंकि हमारा उल्लासनगर से 40-40 टन के कंटेनर आएंगे, तो वो कंटेनर आने के लिए और जाने के लिए रास्ता बनाना चाहिए. वो MMRDA को प्रस्ताव भेजा गया है. जो बदलापुर से आने वाला रास्ता है वो बहुत लंबा पड़ेगा, तो अपने टिपिंग चार्जेस बढ़ जाएंगे. तो उससे अच्छा जो आने वाला रास्ता है उसके डेवलपमेंट हमारी यही कोशिश होगी कि उल्लासनगर से यहाँ तक आने के लिए शॉर्ट रास्ता हुए
एकदम सुगम रस्ता हवे जिस पे कंटेनर आ सके और जा सके. डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या संकल्पनेतून उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर यांच्या ठिकाणी MMRDच्या माध्यमातून कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी हा जो एक प्रोजेक्ट इथे सुरू होतो आहे, या प्रोजेक्टचं काम किती झालं आणि आता त्याची स्थिती काय आहे, हे काम पूर्ण कधी होईल, हे काम पूर्ण कधी होईल ह्याची पाहणी करण्याकरता आमदार कुमार आयलानी, महापौर, उपमहापौर, सगळे आमचे नगरसेवक, ज्येष्ठ नगरसेवक, स्थायिक समिती सभापती, आरोग्याच्या सभापती, विरोधी पक्षनेता सगळ्यांनी बघून आपण ह्या ठिकाणी आज भेट देऊन पाहणी केलेली आहे. इथे असलेल्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली की नोव्हेंबरपर्यंत आमचा हा प्रकल्प सुरू होईल. आम्ही नोव्हेंबर नाही तर डिसेंबरपर्यंत तरी सुरू झाला पाहिजे असा ह्या कामाची पाहणी केल्यानंतर लक्षात आलं की नोव्हेंबर नाही डिसेंबरमध्ये नक्की सुरू होईल. कारण हे काम जवळजवळ 70%च्या वरती पूर्ण झालेलं आहे आणि 30% राहिलेलं काम हे 2-3 महिन्यामध्ये होईल आणि 2-3 महिन्यानंतर ह्या आमच्या उल्हासनगर शहराच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी जे काय हा आमचा प्रोजेक्ट आहे तो सुरू होईल. याचा आनंद आहे आम्हाला, कारण उल्हासनगरवासी आज खास करून 5 नंबरची नागरिक जनता खूप त्रास सहन करते कचऱ्यामुळे आणि डम्पिंगची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती खूप गंभीर आहे. त्याच्यामुळे रोगराई पसरते, अनेक लोकांना आजार झालेला आहे. त्या आजारापासून लवकरात लवकर सुटका मिळावी म्हणून हे प्रकल्प जो आमचा आहे तो प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्यासाठी माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब जातीने लक्ष देऊन आहेत आणि प्रयत्न करत आहेत. त्यांच्या प्रयत्नाला लवकर यश येईल आणि उल्हासनगर डम्पिंग मुक्त होईल असं मला वाटतंय. ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या UTV मराठी वृत्तवाहिनीला. बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.